महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप उडालाय। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दिलेला असा एक दावा ज्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा हात आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, हात। राजकारणात असं वादळ पुन्हा एकदा उठलंय ज्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात लवकरच जाणवणार आहेत आणि या सर्वाची सुरुवात झाली दसरा मेळाव्यातल्या एका चर्चेपासून। रामदास कदम जे शिवसेना शिंदे गटाचे एक महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी मेळाव्यात मोठा दावा केला। त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले होते। होय, ज्या बाळासाहेबांचं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणावर अमिट ठसा उमटवतात, त्यांच्या मृत्यूच्या नंतर घडलेली ही घटना आज राजकीय वर्तुळात मोठा प्रश्न निर्माण करते। या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण एकदम तणावपूर्ण झालंय। लोकांमध्ये चर्चांचा पाऊस सुरू झालाय। नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत आणि माध्यमं या वादाचा तपशीलवार पल्ला घेतात। शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटांमध्ये यावर विविध प्रतिक्रिया उमटल्यात। काहींना हे विधान आश्चर्यकारक वाटलंय तर काहींनी यावर थोडा संशय देखील व्यक्त केलाय। रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या विधानावर ठाम असल्याचं देखील सांगितलं आणि उद्धव ठाकरेंना थेट आव्हानही दिलंय। त्यांनी म्हटलं, मी माझ्यासारखा मातोश्रीवर राहिलेला माणूस आहे। बाळासाहेब आमचं दैवत आहेत, तरी अशा प्रकारचं विधान मला का करावं लागतं? उद्धव ठाकरे यांनी माझ्या समोर यावं आणि हिंमत असेल तर स्पष्ट सांगावं की असं काही घडलंच नव्हतं। रामदास कदम म्हणाले की त्यांनी अंबादास दानवे सारख्या नेत्यांना निवडून आणलं आणि त्यांच्यामुळेच ते आज आमदार म्हणून बसलेत। मग बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना त्यांनी त्यांना काय शिकवायचं? त्यांच्या मते बाळासाहेबांचं दर्शन घेणं आणि त्यांचा आदर करणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे आणि तरीही अशा प्रकारच्या विधानांमुळे अशा व्यक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो हे नाकारता येत नाही। रामदास कदम यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एका प्रकारची खळबळ निर्माण झाली। काही विश्लेषक म्हणतात की हे फक्त एक राजकीय ड्रामा आहे, तर यात काही गुप्त राजकीय खेळ असण्याची शक्यताही नाकारता येत नाही। उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा अजूनच गरम झाली आहे। कदमांचं हे आव्हान उद्धव ठाकरेंना फक्त पत्रकार परिषदेतच नाही तर सार्वजनिक पातळीवर सत्य उघड करायचं आहे। त्यांनी म्हटलं, मी खोटं बोलतोय हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध करायला हवं। हिंमत असेल तर समोर या शब्दांनी राजकीय मैदानात एक नवीन वाद आता सुरू झालाय। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून या विधानावर मिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आल्यात। काहींनी कदमांच्या आरोपांवर गंभीरतेने विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं, तर काहींनी या विधानाला फक्त राजकीय रंग देण्यात आलेलं असल्याचं स्पष्ट केलंय। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या गटातले नेते रामदास कदम यांना समर्थन देत आहेत आणि ते ठाम आहेत की त्यांनी जे काही सांगितलं ते सत्य आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते हे विधान महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एका नव्या टप्प्याचे संकेत देत आहेत। राजकारणात नेहमीच अशा वादाचे परिणाम असतात, पक्षांच्या भिंतीवर, नेत्यांच्या प्रतिमेवर आणि लोकांच्या मनावर। या विधानामुळे राजकीय यंत्रणा हलकीशी हादरली। भविष्यात या घटनेचा परिणाम कसा होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हा वाद केवळ राजकीय चर्चा नाही तर तो लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो। सत्य काय? राजकीय खेळ कितपत खोलवर आहे आणि खरंच बाळासाहेबांच्या मृत्यूच्या नंतर घडलेले काही गोपनीय प्रसंग सार्वजनिक होतील का नाही? राजकारणात असे वाद नेहमीच चर्चा वाढवतात, पण खरं सत्य काय हे फक्त वेळच ठरवते आणि या वादात कोण बाजू जिंकतं, कोण हतोत्साहित होतो हे देखील आगामी काळात स्पष्ट होईल। रामदास कदम यांचा दावा जरी खरी घटना आहे की फक्त राजकीय खेळ, उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट करावं का की हे सर्व फक्त अफवा आहेत? कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सिविक मिररच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।